इचलकरंजी नजीकच्या कबनूरमधील निखिल पाटील हा तरुण प्रतिबंधित नशेची इंजेक्शन ऑनलाईन मागवून जास्त दरानं विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 13 जुलै रोजी रात्रीच्या सुमाराला निखिल पाटीलच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना निखिल पाटील याच्याकडं नशेच्या इंजेक्शनचा साठा आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निखिल शंकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 15,000 रुपये किमतीच्या सल्फेट इंजेक्शनच्या 10 मिलीच्या 51 बाटल्या आणि एक मोबाईल फोन असा एकूण 30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. मेफेटेरेमाइन सल्फेट हे औषध वैद्यकीय वापरासाठी असलं तरी त्याची बेकायदेशीर विक्री आणि गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली. इचलकरंजी आणि परिसरात प्रतिबंधित औषधांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. शिवाजीनगर पोलिसांनी अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांच्या अवैध साठ्यावर कारवाई केल्यानं काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. या प्रकरणातील संशयिताचा पुरवठादार कोण, हा साठा आणि तो पुढं कुणाला विकला जाणार होता याचा तपास शिवाजीनगर पोलीस करतायत.